शिमगोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक आनंदाची बातमी ती म्हणजे रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या कशेडी बोगद्याची दुसरी लेन वाहतुकीसाठी सुरू करण्यात आली आहे। कोकणात सध्या शिमगोत्सवाची धूम आहे। कोकणातील प्रमुख सणांपैकी एक सण असलेल्या शिमगा उत्सवाला मुंबईतून लाखो चाकरमानी गावी जात असतात आणि या पार्श्वभूमीवर चाकरमान्यांचा प्रवास हा सुखद आणि सुसाट होण्यासाठी कशेडी बोगद्याची दुसरी लेन उपयोगी पडते। कोकणामध्ये सध्या शिमगोत्सवाची धूम सुरू आहे आणि रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या कशेडीचा दुसरा बोगदा जो आहे हा आता सुरू करण्यात आलेला आहे। कोकणवासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकतो की हा कशेडीचा दुसरा बोगदा आहे। याचं काम जवळपास अंतिम टप्प्यात आलेलं आहे आणि हा खरंच जानेवारी अखेरीस सुरू होणार होता, मात्र लाईटचं काम जे आहे हे त्या ठिकाणी बाकी होतं। आता बऱ्यापैकी लाईटचं काम आता सुरू झालेलं आहे आणि काही दिवसात ते सुद्धा पूर्ण होईल असं सांगण्यात येत आहे। मात्र कोकणात गणेशोत्सवानंतर शिमगोत्सव हा सगळ्यात मोठा सण असतो आणि लाखो चाकरमानी जे आहेत हे कोकणात येतात, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतात। त्याच येणाऱ्या जे चाकरमानी आहेत त्यांचा विचार करून या ठिकाणी गर्दी होऊ नये किंवा महामार्गावर रहदारी होऊ नये म्हणून कशेडीचा जो कशेडी घाट आहे, जो अवघड घाट आहे, त्याला पर्यायी असणारा हा जो कशेडीचा बोगदा आहे हा एक बोगदा 2 वर्षापूर्वी सुरू झाला होता, मात्र त्यातूनच येणारी आणि जाणारी वाहतूक सुरू होती। मात्र मुंबईतून कोकणात येणारी जो दुसरा बोगदा होता तो सुरू झाला नव्हता। मात्र आता शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आता दुसऱ्या बोगद्याला देखील वाहतूक दुसऱ्या बोगद्यातून सुरू झालेली आहे। कोकणवासियांसाठी ही आनंदाची बातमी आहे। मात्र काही नियम पाळायचे आहेत। या बोगद्यात कुठेही येणाऱ्या प्रवाशांना थांबता येणार नाही, फोटो काढण्यासाठी म्हणा किंवा शूटिंग करण्यासाठी थांबता येणार नाही। 40 किलोमीटर प्रति तास या एवढ्या वेगानेच या बोगद्यातून गाडी चालवायची आहे असं राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने सांगितलेलं आहे। कशेडीचा जो अवघड घाट आहे जवळपास 1 तासाचा जो घाट आहे तो अवघ्या 15 मिनिटात जे अंतर आहे हे या ठिकाणी पार होतं। त्याच्यामुळे जरी नवीन बोगद्याचं काम अजून थोडं बाकी असलं तरी शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मात्र नवीन बोगदा कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांसाठी सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। चंद्रकांत बनकर, न्यूज 18 लोकमत, खेड, रत्नागिरी।